देशपांडे. आज काय कार्यक्रम सर आपला? आज आपलं पथकाचं वाद्यपूजन आहे. दरवर्षीप्रमाणे आपण दरवर्षी गणपतीच्या उत्सवासाठी आपलं पथकाचं वाद्यपूजन असतं. आपण आपली गणपती उत्सवामध्ये आपली कला सादर करतो. बोलतो किती वर्षापासून आता हे आमचं 10वं वर्ष आहे आणि विविध प्रकारचे प्रकार त्याच्यामध्ये हलगी, ढोलक आणि फ्युजन वगैरे पण एक सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये बासरी आणि सिंथ ऑर्गन त्यांचा आम्ही लाईव्ह कार्यक्रम हा भारतामध्ये प्रथमच केला होता की फोक संगीत आणि आपलं जे वेस्टर्न संगीत आहे त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन. कितीची टीम असते याच्यामध्ये? आता यावर्षीची आमची टीम साधारणतः 150च्या आसपास आहे. अच्छा. किती मेहनत घ्यावं लागते, किती दिवस लागतात तयारी करण्यासाठी? मेहनत तर लागते, मेहनतीशिवाय तर नाही. दिवस साधारणतः लागतात? आपण 1.5 महिना आपण सराव करतो दरवर्षी. कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? कार्यक्रमाचं स्वरूप आपण हे वाद्यपथक जरी आपण इथे आहे आपल्या गणपतीच्या दिवशी बसतो, परंतु आपली जी मिरवणूक आहे ती मुख्य जी आपली शहरामधून जी मिरवणूक निघते मुख्य त्या मुख्य मिरवणुकीमध्येच आपला सहभाग असतो. कार्यक्रमाला कोण कोण येणार? आजच्या कार्यक्रमासाठी माननीय आपले राज्यमंत्री जे आहेत अतुलजी सावे आहेत, त्याच्यानंतर आमचे नगरसेवक आहेत राजूभाऊ वैद्य, सुनीताताई साळुंखे, केंद्रीय सर, शास्त्री काका, अनेक मान्यवर. किती तास प्रॅक्टिस करता त्यांची? दररोज आमची साधारणतः 3.5 तास प्रॅक्टिस असते. किती असते ही? संध्याकाळी 6:30 पासून ते 9:30. रिस्पॉन्स कसं? रिस्पॉन्स चांगला आहे कारण की आता पथक जुनं पण झालेलं आहे. भरपूर वर्षापासून आपण पथक किती वर्ष? 10वं वर्ष आहे. पथकाचं नाव काय आहे? नाद गंधर्व वाद्यपथक. काय काय असते याच्यामध्ये? याच्यामध्ये हलगी आहे, त्याच्यानंतर संबळ आहे, याच्यामध्ये अजून आपण ढोलसोबत आपण एकदा बासरी आणि ढोल यांचं आपण फ्युजन पण केलं होतं. एक वर्षी लाईव्ह परफॉर्म केलं होतं. ते भारतामध्ये आपण प्रथमच ते केलं होतं. मिरवणूक कुठून कुठं जाते आपली? संस्थान गणपतीपासून एक मार्ग आहे जो मुख्य मिरवणूक आहे. तर आपण पैठण गेटपासून आपण मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होतो. तर जिल्हा परिषदच्या मैदानावर किती पारितोषिक भेटले आपल्याला आतापर्यंत आपल्याला प्रथमचे जे पारितोषिक आहे वेगवेगळ्या संघटनांनी जे स्पर्धा घेतल्या होत्या प्रथमचे आपल्याला आतापर्यंत 3 वेळेला मिळाले आहेत पारितोषिक. आणि बाकी मग उत्तेजनार्थ तर प्रत्येक वेळेला आहे आणि द्वितीय पण आहे, एक तृतीय पण आहे. सर्वात बोला. आग्र्याला जे सर्वप्रथम जो शिवाजी महाराजांचा जो राज्य उत्सव झाला, जयंतीचा उत्सव झाला, तर राज्यातून पहिलं पथक आहे की ज्यांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये वादन केलेलं आहे. तुमचं नाव सांगा ना. सुमित देशपांडे, राहणार संभाजीनगर, महाराष्ट्र. गरज नाही तुमची. बरंच अजून गाणं होतं चित्रपट